श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा खरोखरच भाग्यवंत असतो, कारण साक्षात श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताची निवड केलेली असते. स्वामी स्वतः आपल्या भक्तांना निवडतात भक्ती करण्यासाठी. एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कदाचित चमत्कार होतो, त्याला अनुभव येतो की स्वामींनी आपले अडचण दूर केलेली आहे, परंतु साक्षात ईश्वराने त्या भक्ताला निवडलेलं असतं, नाही की भक्ताने त्या ईश्वराला. नेहमीच ईश्वर भक्तांची आठवण काढत असतात, कारण ईश्वर हे आपल्या प्रत्येकाचे भाग्य पाहत असतात, त्याचे कर्म पाहत असतात आणि त्यानुसारच त्या भक्तांची निवड करत असतात. कधी कधी काही भक्तांची पूर्व पुण्याई अशी असते की त्यांना स्वतः ईश्वर भक्तीमध्ये घेत असतात आणि काही जण खूप भक्ती करतात, परंतु त्यांना कदाचित वेळ असतो भक्तीमध्ये येण्यासाठी, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार मात्र उशिरा होत असतो. परंतु ईश्वर शक्ती असे आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती मनापासून करता तेव्हा ईश्वर लगेचच प्रसन्न होतात. हे मात्र तेवढंच सत्य आहे, कारण मनापासून आणि भोळ्या मनाने केलेली भक्ती आपल्या स्वामींना खूप प्रिय आहे. मग जशी जमेल त्या पद्धतीने जरी मनापासून स्वच्छ मनाने, निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ही स्वामी अशा भक्तींवर लगेचच प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देतात. खरोखरच खूप सुंदर सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव हे प्रत्येक भक्तांना येत असतात. आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या आंबेगाव तालुका पुणे जिल्हा येथील त्या ताई आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार ते ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी अहो ताई, मी किती दिवस म्हणते मला एक अनुभव सांगायचा आहे, पण आता मला आठवण झाली. तुमचा अनुभव ऐकत होते ना मी, तेव्हा मी म्हणलं आता लावून बघा फोन यांना. तुम्ही किती विचारच करत होता काय? विचारच करत होता का काय म्हटलं? हा, किती दिवस म्हणते, पण तो किती वेळ वाजली बेल, पण तुम्ही म्हणजे स्वामीच्या कृपेने उचलला म्हणायचं. मी जवळजवळ आहे ना, 2 वर्षापासून आहे, 2-3 वर्ष झाले. तेव्हा आमचे मालक आजारी होते ना, आणि आमची जाव आहे ना स्वामी सेवा करायची बर का. आमचे मालक ऐका ना ताई, नाव सांगायचंय का तुम्हाला? आम्ही आहे ना आंबेगाव तालुका पुणे जिल्हा आहे. आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्हा का? आणि नाव सांगायचंय का? नको नका. बरं. आणि आता कसं म्हणतात, मी किती दिवस म्हणते सांगन तर 2-3 वर्ष झाले आमचे मालक लय आजारी होत्या. लय आम्ही ना लय केलं, सगळं केलं, काय खायचं जेवलं ना पचायचंच नाही. आणि उलटी जुलाब. अरे बापरे, म्हणजे काय होत होतं? काय होत होतं म्हणजे असं आहे ना, म्हणजे सगळ्या टेस्ट केल्या, काय होतं, काय होते का, काय होतं, काही कळायचंच नाही बर का. म्हणजे निदान काय सापडलंच नाही का? ऐका ना मग. आणि मग आहे ना आम्ही ना सगळे प्रयत्न केले, आणि मग लास्टला आहे ना मग आमची जाव आहे ना, आम्ही इथनं गावाला गेलो. इथे दीनानाथ मंगेशकर ट्रीटमेंट केली, इकडे केली, बऱ्याच ठिकाणी पुण्यात केली बर का. आणि मग आमची जाव काय करायची, तारक मंत्राचं पाणी आमच्या यांना प्यायला द्यायची बर का. अरे वा. घरात बिचारी कशी का असं ना तारक मंत्राचं आम्हाला पाणी प्यायला द्यायची बर का. म्हणायची बिचारायला काही असू दे, चांगलं होऊ दे बर का, माझी सत्ती जाव. आणि मग आहे ना यांना आम्ही डॉक्टर केला ताई, ते पाणी बी ते प्यायला द्यायची बर का, आणि म्हणायची चांगले व्हावं हे. आणि मग नंतर आहे ना आता ते दाखवलं, रक्तातलं थायरॉइड, यांना त्याचा रिपोर्ट काढायचा राहिला होता. तेव्हा आम्ही डॉक्टर केलं, रक्तातलं थायरॉइड दाखवलं बर का. आणि मग दररोज आहे ना आम्ही जोवर गावाला होतो तेव्हा दररोज तारक मंत्र करत पाणी द्यायची ती माझी जाऊ, सोनं सेवा करत होती तर. मग काही
ताई आमच्याकडे ना काही फोटो नाही, काही नाही. आम्ही नवरा बायको आहे ना, ती मला म्हणायची काही नाही, फक्त आहे ना आपलं 108 वेळा तू स्वामी समर्थ असं जप कर. हे करायचे नाही करायचे. आमच्याकडे फोटो नाही, माळ नाही, काही नाही. आम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 108 वेळा तेव्हापासून आम्ही जप करतो बरं का श्री स्वामी समर्थाचा. म्हणजे मनाने फक्त 60 वेळा का? 108 वेळा. मना मोजून का माळ आहे तुमच्याकडे? आता ह्या 10 वस्तू आहे ना, त्या बोटावर आपल्या 10 वस्तूंचं एक माळ ना. अरे वा. अशा मी देवघरा वस्तू आहे ना, कुंकवाच्या इथं त्याच्या दरम्यान त्याच्यावर धरून 108 वेळा केल्या. बोटावर असं मापू ना 108 वेळा. म्हणजे एक वस्तूला 10 बोट म्हणजे एक होतंय का नाही? अशी 108 वेळा आम्ही दररोज तेव्हापासून 2-3 वर्ष झाले तर तेव्हापासून जप करायचं. आता गावाला गेली माझ्या जावेने ना मला स्वामींचं फोटो दिला केंद्रातून आणून आणि पुस्तक दिलं गुरुचरित्राचं. गुरुचरित्राचं दिलं का? स्वामी चरित्र स्वामी चरित्राचं पुस्तक दिलं आणि फोटो दिला. मी इथं आले ना, मी काय केलं, आता गुरुपौर्णिमा होती ना, तिनं माझ्या आधी चालू केलं. ती म्हणजे मला 21 पारायण करायची 21 दिवस. अरे वा. तिनं आधी चालू केलं होतं. मला म्हणली तुला होईल तेवढी कर. मी म्हणलं करून तर बघूया. आपल्याला इतक्या वेळ माझं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, काही पण चांगलं आहे बरं का माझं. तर मी म्हणलं ऑपरेशन मणक्याचं? 2002 साली झाले, सक्सेस झाले. अरे वा, छान झालं ना. आणि तसं माझे 2-3 ऑपरेशन झाले, पण म्हणलं खुर्चीवर बसून नाही, खाली मांडी घालूनच करायचं. माझे 21 नाही झाले, मी गुरुपौर्णिमेपर्यंत 11 पारायण केली. अरे वा. दररोज आहे ना मी 1 पारायण करायचे. ती मला म्हणजे 7 दिवसात 1 कर. पण माझ्या मनात इच्छा झाली, मी 2:30-3 वाजता बसायची, 5-5:30 वाजे. आता पहिल्यांदा म्हणलं 2-2.5 तास लागतात पूर्ण पारायण व्हायला. पहिल्यांदा बराच वेळ लागतो. तर मी 11 पारायण केली आणि 11व्या पारायणाच्या दिवशी गुरुदास स्वामींना ते ठेवलं आणि म्हणलं मी शिक्षक, तुम्ही माझे गुरु. अरे वा. आणि सगळं काही तुम्हीच माझे. आणि ते ठेवलं. आता ते मंदिरात नेऊन म्हणलं देईन ना, समर्थांच्या मंदिरात. तेव्हापासून म्हणजे काही नाही, आपली 108 मण्याची माळ करते आणि दररोज तारक मंत्राचं पाणी करते. आणि तसं काही माझं आहे ना, मी तारक मंत्राचं पाणी करायला लागले ना, 11 पारायण झालं, माझा तांब्या आपण हात ठेवला ना, तो तांब्या फिरतोय. आणि तारक मंत्र मी आधी कधीच म्हणायला लागले, तसे न बघता माझं पाठवायला लागले. म्हणजे मोबाईलला लावून ठेवते, पण स्वामींचा फोटो करून मग ते आपोआप पाठ झाले. मला वाटलं माझं तारक मंत्र पाठ होतंय का नाही. अरे वा. मी लावून ठेवते, पण मी ते बघत बी नाही, अशीच म्हणते, तरी माझे पाठ झाले. ते करता करविता स्वामी तुझी एक नाता. आणि मी आपले घेतले, हे घेतलं, स्वामींची आरती घेतली आपली युट्यूबला मागून. अजून काहीतरी मंत्र घेतला. अजून ते गुळ तो काय नाही स्तोत्र, ते एक घेतलं. गणपती स्तोत्र घेतलं. मला आपलं झाली ना दिवाबत्ती संध्याकाळची, तर मी आपली म्हणत असते. कधी एखाद्या दिवशी नाही म्हणणं होत, नाही तर म्हणते, पण 1 माळ जप आणि तारक मंत्राचं पाणी करते. आणि आता श्रावण महिना आहे माझ्याकडे, ज्ञानेश्वरी तर 5व्या ज्ञानेश्वरीच्या वाचते. अरे वा. एवढं करीत असते. बाकी आणि ते जर मला वेळ मिळाला संध्याकाळी, आमचे मालक येतात कामावून घेऊन, पण माझे मालक आहे ना व्यवस्थित आहे. देवांची कृपा. आम्ही दवा डॉक्टर केलं, सगळं केलं. नाही तर का ताई, वाटत नव्हतं कोरोनाच्या काळात, वाटत नव्हतं ह्या माणूस टिकन म्हणून. कोरोनाच्या काळात खूप लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले नव्हते. आणि तू म्हणता ना, माझं बरं का हो, मणक्याचं ऑपरेशन झालंय, माझ्या पिशवीचं ऑपरेशन झालंय, माझं अंग बाहेर पडत होतं त्याचं, माझी 2-3 ऑपरेशन झालेली. आणि ज्या लोकांनी कोरोनाच्या ज्यांना ट्रीटमेंट केली नव्हती, कोरोनाची इंजेक्शन घेतली ना, त्याच्यामुळे मला काही नव्हतं, मला घेतले तर ते कोरोनाची आपण लस घेतलं, कमजोरीपणा येतो माणसाला. कमजोरीपणा येतो. मिस्टर तुमचे पूर्ण बरे झाले ताई? चांगले झाले, कामावर जातात ताई. नाही तर काय तब्येत. आता लोक आठवतात म्हणतात, काय हे गावडे झालते,
पण कसं ना मी बी आहे ना म्हणजे आपल्या माणसाची खाण्यापिण्याची सगळी सोय असती तर आरोग्य व्यवस्थित राहते ना ताई. हो 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 बाहेरचं हॉटेलचं हे ते खाणं व्यवस्थित नसतं ना हो. हा हा तसं आहे ना बरं आहे. आणि मी तेव्हापासून त्यांनी सांगितलं मला पुस्तक दिले तेव्हापासून मी आपली एक माळ जप आणि तारक मंत्राचं पाणी करते. आणि माझी इच्छा झाली तर एखाद्या गुरुवारी 21 अध्यायाचं पारायण करायचं असते. आता त्या दिवशी केलं होतं मी अमावस्येच्या दिवशी. अरे वा. हा हा श्रावण महिना लागला ना त्या दिवशी ती मला म्हणली होती 7 दिवस तर 3 अध्याय वाचून. माझ्या मनात इच्छा झाली मी जमत नसेल ना एकदा म्हणजे एका सर्व 21 अध्याय वाचणं तर मग 3 अध्याय वाचलं तरी चालतं ना ताई. होय. आणि मी कसं म्हणलं आता मला एक अनुभव म्हणजे मी असं सहज तांब्यावर हात ठेवला. आता माझ्याकडे काय पाठमाहितीने दिलेला मोठा फोटो आहे. मी असं आहे ना पिशाचं अस्तर आथरलं स्वामींखाली. खाली आहे सटईच्या याच्यावर अजून देव आहेत आणि त्याच्यावर मी अस्तर आथरलं कपडा आणि त्याच्यावर स्वामींचा फोटो आहे. त्याच्यावर मी आपली हे लावित असते अगरबत्ती लाविते आणि आपलं जे नाश्ता बिस्टा केला काही तर ठेवीत असते स्वामींना. त्याच्यावर खाली असं आहे ना कपडा आहे ना कपड्यावर तांब्यात पाणी धरून आपण एक हात ठेवितोच ना तांब्यात ठेवायचंच असतं तारक मंत्र म्हणताना. आणि आपले तारक मंत्र म्हणायचे झाले ना मी स्वामींना तुपाचा दिवा लावित असते. तसा दिवा आमचा देवघरात आहे. फोटो इकडे ना हो जागा नाही ना देवघरात. आपली दररोज अगरबत्ती तारक मंत्राच्या तुपाचा दिवा लावित असते मी. आणलेले छोटी दोन त्यांना लावित असते. आणि ते एकाएकी ती पारायण झाली आणि तिसऱ्या दिवशी मी तारक मंत्र म्हणायला गेले आपोआप फिरायला लागले. माझ्या हाताला ती दिल्याची झोप लागली ना असा फिरला तर मी आपली म्हणत होते माझ्या याच्यात. तुम्ही सांगताय ना एक अनुभव शेअर केला अनेक अनुभव तुम्हालाच आता अनुभव येईल ना ताई बघा तुम्ही. तर मी किती दिवस म्हणत होते आणि मी तुमचा काही अनुभव आहे ते खूप छान सांगता बरं का तुम्ही. एकदम आहे ना मन रमून जाते ना. आता हे कसं हो वातावरण चेंज होते त्याने डोकं बी जाम झालं पण मी तुमचे अनुभव ऐकत असते. थँक्यू ताई. थँक्यू. कसं चांगलं आहे ना? हो मी एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहात ताई? ठीक आहे चांगले आहे. मिस्टर आता पूर्ण नॉर्मल झाले ना ताई? नॉर्मल झाले. आमचे मिस्टर कामाला जातात मेकॅनिकल येतात ताई. अरे वा खूप छान आहे मग. आम्ही ह्या साईडला राहिलाय गाव आमचं त्या साईडला आहे तिकडे आंबेगाव तालुक्यात. आम्ही इकडे शिरवळ साईडला राहिलाय काकोळच्या इथं. अरे वा बरं झालं स्वामी आले आयुष्यात. स्वामी आले की टेन्शन नसतं ना ताई. आधी आपण आहे ना किती संकट असं नाव घेतलं तर सगळं काढतात स्वामीवर करतात. हो आणि खरोखर माझं तर असं मत आहे की प्रत्येकाने जशी जमेल ना त्या पद्धतीने सेवा करावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामींनी अडचणी दूर कराव्यात. बरोबर. कारण सेवा केली की आपले स्वामी कसे आहेत की कधीच काही ठेवत नाहीत ना लगेच देऊन टाकत असतात. बरोबर. फक्त योग्य वेळ येईपर्यंत. पण सेवा करत राहिलं तर किती रक्षण होतं बघा ना. तुमच्या अनुभवावरून मला समजतंय. रक्षण होतं. आपण सगळे प्रयत्न केले आपल्याला सगळ्यात यश आलं. आपण म्हणायचं नाही काही यांनी हे झालं त्याने ते झाले. त्यांचं पाणी बी पेत होतं तारक मंत्राचं. डॉक्टर बी केलं सगळं केलं पण आपल्याला अनुभव आहे काय म्हणायचं. हो आणि तुम्ही बघा काही लोकांचे असे अनुभव आहेत की दवाखान्याने काहीच नाही झालं पण स्वामींच्या सेवेमध्ये आलं की असा चमत्कार झाला की त्यांचं आयुष्यच पालटून गेलं. तुम्ही म्हणता आता 2-4 दिवस म्हणजे ना कशाने ना पोटच दुखायचं. नुसतं असं पोट दुखायचं म्हणजे काय करावं कशाला डॉक्टरकडे जावा अंगणात जावा का कशाला जावा का कशाला. मी आपली ही स्वामींची पुढं आपली ती विभूती तर टाकतो तारक मंत्र म्हणताना पाण्यात ते पाणी पितो. पण आपली अगरबत्ती देवा पुढे लावलेली असते ना आपली सकाळ संध्याकाळ लाईट असतात. पण ती नुसती आहे ना चोळी विभूती पोटाला तर माझ्या पोटात दुखायचं राहिले काय म्हणायचे. बघा झाला का नाही चमत्कार बघा बरं. असंच असतं ताई. स्वामींच्या सेवेमध्ये आले की स्वामी आयुष्यच तारून नेतात. तेच ना. खूप सुंदर अनुभव दिले ताई तुम्हाला स्वामींनी. आणि मी आहे ना
होईल तेवढी सेवा करते. कसं आपल्याला सगळं बघून करायचं तसं काय नाही. स्वामी म्हणतात अगोदर कर्म कर आणि मग सेवा कर. त्याच्यामुळे काही माझ्याकडून भरपूर सेवा झाली पाहिजे असं नाही ताई. काम करत करत तुम्ही स्वामींचं स्मरण केलं ना, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत जरी काम केलं ना तरी चालतं ताई. आणि हे बी एक प्रकारचं पुण्य होतं. तुमचा माझा फोन लगेच लागला, तुम्ही उचलला. काय वेळेस असं लोक सांगतात का फोन लागत नाही, उचलत नाही. ताई मला वाटतंय सकाळी फोन घेतला होता, त्याच्यावर 6-7 फोन आले, पण नंतर काय घेतलाच नाही. आणि आता अचानकच माझ्या हातात मोबाईल होता, फोन तुमचा वाजला आणि फोन घेतला. म्हणजे पुण्यच काहीतरी, काय म्हणायचे ताई. हो ना, स्वामींच्या आज्ञेशिवाय काही होत नाही ताई. स्वामींच्या आज्ञेच बर. आणि त्यांना म्हणत असे गुरु सगळं काही तुम्हीच, माझे माय बाप सगळे काही तुम्ही. आता आपली आई बाप गेली देवा घरी. हो ना. आणि भाऊजाईंचे फरक असतो का नाही. हो ना. त्यांना म्हणते माय बाप सगळे काही तुम्ही माझे गुरु, तुमचे शिष्य बरोबर आहे ना, सगळं तुम्हाला सांगणार. हो ना. आणि आईगत स्वामी माया करतात ना आपल्या भक्तांवर. करतातच. आणि आपण ऐकतो हे सुद्धा स्वामी अनुभव आपण ऐकतो हे स्वामींना कळत नाही का. स्वामी आपल्या समोरच आहे ना. हो ना, ते प्रत्येक गोष्ट पाहतात ना ताई. त्याच्यामुळे स्वामींसाठी काही नाही, प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या भक्तांना नेहमी मदतच करत असतात ताई. मदतच करतात. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. मी किती दिवस म्हणते एक अनुभव शेअर केला, अजून अनुभव येतात ना. हो येतात. आता बघा तुम्हीच अनुभव घ्याल, येतोय का नाही ते तुम्हाला पण समजेल ना. ते आपल्या चॅनलवर बघा एका ताईंचे किती अनुभव झालेत डबल. आहेत. आणि मी नेहमी आहे ना, बाकीच्या नाही तुमच्या चॅनल बघते बरं का, नेहमी नेहमी तुमच्या चॅनलचं मी नेहमी युट्यूबला लावते ना, ऐकत असते. बाकी काय नाही. ठीक आहे. कसं आहे, बरं आहे ना तुम्ही. हो मी एकदम मस्त आहे. तुम्ही पण व्यवस्थित राहा आणि दादांची पण काळजी घ्या. तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. चालेल. मला फक्त काही एक मुलगी आहे. अच्छा. मुलीचे लग्न झाले, मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे. होय, छान आहे. असू द्या, स्वामी ठेवतात. आता स्वामी पाठीचे असले ना ताई की काही नाही काळजी करायची. काय असून तरी काही काहींचा एवढं असून सुद्धा काय बघा तुम्ही, काही दादांचे अनुभव आहेत बघा. ते कुठले दादा तुम्हाला सांगत होते, अशोक गोळे दादा. बायकोला पॅरलाइज झालाय, स्वतःला दिसत नाही. तुम्ही सांगत होते ना. मुलगी आहे, मुलगा आहे, पण काय करायचं सांगा. जाऊ दे, आता परमेश्वरची तसं राहिला पाहिजे ना ताई. म्हणून आपण म्हणायचं की आपलं बघा कसं आहे, शेवटी आपल्या बरोबर स्वामी आहेत, विषय संपला तिथेच. कारण जिथे स्वामी आहेत ना तिथे सगळं काय अडचणी, दुःख, संकटे संपतात. कारण स्वामी तारून नेतात त्यातून. आणि संकट आल्यानंतर सेवेत येण्यापेक्षा अगोदर सेवेत आलेलं खूप छान ताई. कारण तिथून पुढचं आयुष्य एक सुरक्षा कवच निर्माण होतं ना. आपले ईश्वर आपल्या बरोबर असतात, त्यामुळे काही घाबरायची गरज नसते. आणि आता बी मला अनुभव मिळाला, म्हणजे तुम्ही लगेच फोन उचलला ना, मी लई लोकांचं ऐकते बरं का, पण आपलं एक भाग्यच म्हणायचं. काय म्हणायचे. हो ना. आपण एक चमत्कारच म्हणावा लागेल ना ताई. चमत्कारच म्हणावा लागेल. किंवा एक अनुभव तुम्हाला बघ म्हणणार, तुझ्या एका कॉल मध्येच अनुभव शेअर झाला, ताईने फोन उचलला. असं काहीतरी स्वामींचा चमत्कार असतो ताई. सगळ्या स्वामींचा चमत्कार. खूप छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामी पाठीशी असले की खूप सुंदर अनुभव तर येतातच, परंतु तुम्हाला या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटलं असेल. कारण स्वामींचा चमत्कार कसा असतो, त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांना भक्तीमध्ये जेव्हा घेत असतात त्यावेळेस कसे सुंदर चमत्कार हे दाखवत असतात. तुम्हीच विचार करा, या ताईंनी अगोदर न भक्ती करता तारक मंत्र त्यांचा आपोआप पाठ झाला. त्याचबरोबर जेव्हा पहिल्यांदा तारक मंत्र म्हणायला लागल्या तेव्हा तांब्या देखील फिरायला लागला. म्हणजे स्वतः ईश्वर आपल्या भक्तांना भक्तीमध्ये घेत असतात. जेव्हा एखादा भक्त
मनापासून भक्ती करायला सुरुवात करतो ना, तेव्हा ती ईश्वराची इच्छा असते. खरोखरच खूप सुंदर या ताईंचे अनुभव आहेत. मला तर खूप आवडलेले आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला अजून सुंदर सुंदर स्वामी अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळते. त्यामुळे तुम्हाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि त्यांच्या पाठीमागे एवढं म्हणजे पूर्ण ब्रह्मांड त्यांना सांभाळायचं आहे. आणि यातून जर तुमच्यासाठी काही स्वामी वेळ काढत असतील आणि तुम्हाला जर चमत्कार दाखवत असतील तर खरोखरच तुम्ही देखील खूप भाग्यवंत आहे. म्हणून तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. कारण अजून एखाद्यावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि तो व्यक्ती एखादा अजून स्वामींच्या सेवेमध्ये आलाच पाहिजे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण एखाद्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामी येतात तेव्हा त्याचे आयुष्य अगदी सावरून जाते. त्याला कोणत्याही प्रकारचे टेन्शन राहत नाही, कोणत्याही प्रकारच्या अडचणीचं संकटांचं दुःखांचं दुःख राहत नाही. त्यामुळे स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. त्यामुळे कधीही घाबरायचं नाही. ज्या भक्तांच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत ना त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण होत असतो. त्यामुळे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर झालाच पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळ स्थळ कशाची सुद्धा गरज नाही. तुम्ही जसे जिथे आहात तिथे तुम्ही नामस्मरण स्वामींचं करू शकता आणि ती एक सर्वश्रेष्ठ सेवा देखील आहे. त्यामुळे जशी जमेल त्या पद्धतीने स्वामींचं नामस्मरण हे नेहमी करत राहायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.